अवकारिका अवकारिका हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ होतो कचरा पेटी, कचरा कुंडी. इंग्लिशमध्ये आपण डस्टबिन म्हणतो. ठीक आहे. सिनेमा जसं आता बोललो की सिनेमा हा स्वच्छता कामगार, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन याच्यावर पूर्णपणे आधारित आहे. हा सिनेमा आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे, कारण प्रेझेंट सिच्युएशन बघता किंवा फ्युचरसाठी हा सिनेमा खूप माइलस्टोन ठरणार आहे. या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवल्या जे लोकांच्या माइंडसेटमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे, विदाऊट एनी क्रिटिक्स ऑन सिस्टम. कोणत्या लोकांवर आपण कोणतीही टीका केलेली नाही आहे. एकदम शांतपणे सिनेमा सुरळीतपणे एक सिनेमॅटोग्राफीच्या हिशोबाने खूप एंटरटेनिंग मॅनरमध्ये चांगले म्युझिक असलेले, चांगले गाणे असलेले हा सिनेमा आपल्यासाठी येतो 1 ऑगस्ट 2025 रोजी. हां, आमचं बोलणं झालं आहे. कदम सर जे आहेत त्यांना आम्ही पत्र वगैरे दिलेत. तशी प्राथमिक चर्चा झालेली आहे. इवन आत्ता जे स्वच्छ भारतचे हेड आहेत आपले नवनाथ वाट सर महाराष्ट्राचे, त्यांनीही याबद्दल आमची चर्चा केलेली आहे. त्यांनी आम्हाला चांगले आश्वासन दिलेत. आणि आता जे गाणं आहे कैलास यांचं, हे स्वच्छ भारत मिशन सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी रिव्ह्यूला घेतलेलं आहे गाणं. इव्हन त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की सिनेमा जर हा चेंज घडवून आणू शकत आहे तर डेफिनेटली ही फार मोठी अचिव्हमेंट असणार पूर्ण इंडियासाठी. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. सगळ्यांना इतिहासात शिकवलं जातं की भारतामधला सगळ्यात पहिला इंग्रजांच्या विरुद्ध जो उठाव झाला, ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य समर म्हटलं, ते 1857चं होतं. आणि हेही सगळीजणं मानतात की हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राजांनी आणि वेगवेगळ्या क्रांतिकारकांनी केलेला एक स्वातंत्र्य समर होतं. पण हे पहिलं स्वातंत्र्य समर होतं हे खरं नाही. याच्या आधी या देशातले जे वनवासी किंवा जनजातीय आहेत, ज्यांना इंग्रजांनी आदिवासी म्हटलं म्हणून आपण आदिवासी या चुकीच्या शब्दांनी त्यांना आपण बोलतो, त्या जनजातीय बंधूंनी या देशामध्ये एक खूप मोठा उठाव केला होता. तो 1855मध्ये केला होता. आणि त्या उठावाची जी कहाणी आहे ती हूल क्रांती आहे. हूल दिवस हा 30 जून आहे. आणि आज पहिल्यांदा पुण्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा हूल दिवस साजरा होतो आहे. आणि पुणेकरांना माहितीच नसलेल्या एका नवीन विषयाची माहिती देण्यासाठी माय होम इंडिया आणि वनवासी कल्याण आश्रम, जनजाती कल्याण आश्रम यांच्या एकत्र संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होतो आहे. मुझे बहुत ही आनंद हो रहा है ये बताने में कि राउंड टेबल इंडिया एरिया 15 की तरफ से जो फर्स्ट ब्लाइंड्समैन रैली ऑर्गेनाइज़ किया था हमने पूना में, वो हमने सक्सेसफुली कंप्लीट कर दिया है. आज सुबह 50 गाड़ियाँ नेक्सा द्वारा दी गई थी हमें, जिसमें 50 विजुअली इम्पेयर्ड लोग ड्राइविंग सीट पर बैठे थे. आज सुबह 10:30 बजे उनको महालक्ष्मी ऑटो मगरपट्टा से उनको फ्लैग ऑफ किया. वहाँ से वो 22 किलोमीटर का रूट पूरा ख़त्म करके अभी फन एमेनोरा में ये लोग पहुँचे हैं. जब जो विजुअली इम्पेयर्ड लोग थे, जब वो गाड़ी से उतरे, तब उनके चेहरे पे जो खुशी थी वो देखने लायक थी. जितने लोगों ने यहाँ विटनेस किया
उनके आंखों में आंसू ही आ गए थे, क्योंकि जो खुशी उनके चेहरे पे थी कि उन्होंने जैसे एक जंग फतेह करके आ गए, ऐसा उन्हें लग रहा था। तो हमें बहुत खुशी है कि हमारे वजह से उनके चेहरे पे खुशी आई है। अगले साल हम कोशिश करेंगे कि और गाड़ियाँ कर सके। इस साल 50 की, अगले साल 100 या 200 का टारगेट करेंगे, और उम्मीद है हमारे कंट्रीब्यूशन की वजह से विजुअली इम्पेयर्ड लोगों में थोड़ी खुशी है। में से पुणे मैंने आया, इधर रीच हो गया डेस्टिनेशन पे, बहुत मज़ा आया, उनसे भी मुझे बहुत कुछ सीखने मिला। सो थँक यू। नमस्ते, माझं नाव पूनम सुभाष भामे आहे। आजची ही जी रॅली ऑर्गनाईज केली राऊंडेबल इंडियानी, सर्वप्रथम मी त्यांना खूप धन्यवाद देते। हा एक्सपिरियन्स एकदम अनोखा होता, वेगळा होता। फर्स्ट टाईम आम्ही कार रॅलीमधून मॅपिंग सांगत आलेलो आहोत। हा जो मॅपिंग होतं हे खूप छान एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी, आणि जे ड्राईव्ह करणारे ज्या मॅम्स होत्या किंवा जे कोणी होते, प्रत्येकजण ते खूप कोऑपरेटिव्ह होते आणि त्यांनी ह्याच्यामध्ये पण खूप गायडन्स केला आणि प्रॉपरली आमचं हे मॅपिंग झालं। ॲज अ टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून एक दिव्यांग स्टुडंट किंवा एक दिव्यांग बांधव या पुढच्या पावलाने टेक्नॉलॉजीमध्ये पुढे जातं, ह्याचा पण अनुभव खूप आला।